आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। वाघाची शिकार करून दात गळ्यामध्ये घातल्याचं विधान त्यांनी केलं। वन विभागाने दात जप्त करून तपासणीसाठी पाठवलेला आहे। वाघाचा दात सिद्ध झाल्यास त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे। वाघाचा दात अडचणीचा ठरणार का अशी चर्चा आता रंगलेली आहे। बुलढाण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना संजय गायकवाड यांनी हा दावा केला होता की त्यांच्या गळ्यामध्ये असलेल्या माळेमध्ये असलेला दात हा वाघाचा आहे। गायकवाड यांच्या दाव्यानंतर वन विभाग या प्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती मिळते। हा वाघ वन विभागानं आपल्या ताब्यात घेतला असून दात भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून इथे पाठवण्यात येणार असून तिथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे। सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे। तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।